बच्चू कडू शिवसेनेकडून दाखल करणार अर्ज, विधान परिषदेच्या आमदारकीसाठी अर्ज दाखल करणार तर प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार असल्याची सूत्रांची माहिती। मात्र प्रहार सामाजिक संघटना कायम राहणार। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरा एक महत्त्वाची बैठक। शिवसेनेची बैठक सुरू असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांनी भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। विजय वडेट्टीवार वर्षा बंगल्यावरून रात्री उशिरा दाखल झाले तर विधान परिषद उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री उशिरा खलबत। सुनेत्रा पवार पहिल्यांदाच येणार बीडच्या दौऱ्यावर। महाराष्ट्र दिनी बीडमध्ये ध्वजारोहण करणार। सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करणार। वारकरी संप्रदायामध्ये अनेक लोकांची घुसखोरी, 20 जणांची यादी यापूर्वी देखील प्रसिद्ध केली। यादीवर आम्ही ठाम, विकास लवांडेंचं वक्तव्य। मुंबईच्या प्रगतीसाठी स्थगिती नको तर गती हवी, भाजप नगरसेवक प्रतीक करपे यांचा एल्गार। महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईत विशेष समिती स्थापन करा, भाजप नगरसेवक प्रतीक करपेंची मागणी। उमेदवार जाहीर करताना ठाकरेंच्या शिवसेनेची आमच्यासोबत चर्चा नाही, ठाकरेंचे उमेदवार असते तर पाठिंब्याची भूमिका होती, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। माऊलींच्या पालखी मुक्कामाबाबत मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेणार। आमदार हेमंत रासने यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेवर उत्तर भारतीय भोंदूबाबांचं आक्रमण, आमदार अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप। मंत्री नितेश राणेंचा अमरावतीचा जिल्हा दौरा रद्द, नितेश राणेंची परतवाडा येथे सभा होणार होती। भाजपचे आमदार प्रवीण तायडे आता घेणार सभा। बच्चू कडूंच्या निर्णयाला प्रहार कार्यकर्त्यांचा पाठिंबा, बच्चू कडू कामगारांच्या हितासाठीच निर्णय घेतील, प्रहारचे नेते जय बेलखेडेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये एसआयटी कडून भोंदूकराच्या कार्यालयाची तपासणी, महिला अत्याचारासह फसवणुकीच्या गुन्ह्यात एसआयटी कडून तपास। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही, शिवसेनेकडूनही अतिरिक्त उमेदवार दिला जाणार, सूत्रांची माहिती। उमेदवाराबाबत शिवसेनेमध्ये चर्चा सुरू। कुर्बानी देण्यापर्यंत ठीक होतं, पण इथं तर तुम्हाला कुर्बानीसोबतच निष्ठा सिद्ध करण्यासाठी आणखी जोरजोरात बांग द्यावी लागणार, नवनाथ बन यांची सुषमा अंधारे यांच्यावर टीका। राष्ट्रवादीने आधीच अंबादास दानवेंना पाठिंबा जाहीर, काँग्रेस सुद्धा पाठिंबा देईल अशी अपेक्षा आहे, कारण आम्ही एकत्र आहोत, संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी, काँग्रेसने आपला उमेदवार देऊ नये, ठाकरेंच्या सेनेचे नेते सचिन अहिर यांची विनंती। कांजूरमार्ग कचरा डेपोच्या संदर्भात बैठक, दुर्गंधी रोखण्यासाठीची उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवावी, एकनाथ शिंदेंचे निर्देश। भिवंडीमध्ये पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी बैठक पार, तर आमदार रईस शेख यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक, पाणी टंचाई भासू नये यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश। अंबादास दानवे विधान परिषदेवरती जाणार, आमदार आदित्य ठाकरेंची माहिती। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार नसतील। विधान परिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीमध्ये नेतृत्वासोबत चर्चा करणार। दानवेंना उमेदवारी जाहीर होताच अंधारेंचं स्टेटस, आमदारकी खासदारकी 100 वेळा कुर्बान, सुषमा अंधारेंचा स्टेटस। भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याची चर्चा, उद्धव ठाकरे उमेदवार नसल्यानं भाजप फायदा उचलणार, भाजप केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा करण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये फूट, काँग्रेसही उमेदवार देण्याची शक्यता, काँग्रेस पक्ष कदाचित उमेदवार देईल, हर्षवर्धन सपकाळ चर्चा करून निर्णय घेतील, भाई जगतापांचं वक्तव्य। जिशान सिद्दीकी यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी, विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींना उमेदवारी। संजय भेंडेंना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी, पक्षाकडून मिळालेल्या संधीचं सोनं करणार, उमेदवारी मिळाल्यानंतर संजय भेंडेंची प्रतिक्रिया। सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मान्यता, त्यामुळे अनुदानित आश्रमशाळांना होणार फायदा, आदिवासी विकास विभागाचा निर्णय। केंद्रीय विद्यालय संघटनांच्या द्वारे नवीन केंद्र विद्यालय उभारणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र एआय पॉलिसी मंजूर, इंडिया एआय मिशनच्या आधारावर महाराष्ट्र एआय मिशनची स्थापना होणार, मंत्री आशिष शेलारांची माहिती। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना, राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीसाठी महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम।
राज्यातील हरित ऊर्जेचा वापर अधिक बळकट करणार, ग्रीन एनर्जी अँड स्टोरेज इंटिग्रेशन इन कनेक्टेड ग्रीड योजना राबवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. साता समुद्रापार महापुरुषांच्या विचारांचा जागर, कायमस्वरूपी अध्यासनाच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकर यांच्या नावानं डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार, मंत्री संजय शिरसाट यांचा निर्णय. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच एआय धोरण 2026 जाहीर, राज्यामध्ये 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होणार. दिव्यांगांच्या शिक्षण भरारीला फडणवीस सरकारचं बळ, उच्च माध्यमिक परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावेंचा निर्णय. विधान परिषद निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यायची ते शिंदे ठरवतील, उद्योगमंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. अनपेक्षित निकाल लागला मस्साजोगमधील पराभवानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया, विजय उमेदवाराला शुभेच्छा, चांगल्या कामासाठी कायम सोबत राहणार, धनंजय देशमुखांचं वक्तव्य. नवापूरच्या खांडबारा सरपंचपदी दीपाली गावितांचा 1100 मतांनी दणदणीत विजय, आजी माजी आमदार पॅनलला धक्का, नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर. सोलापूर शहरामध्ये ठाकरे सेनेतील वाद, टोकाला अंधारींच्या कार्यपद्धतीवर माजी जिल्हा प्रमुखांची टीका. सांगलीमध्ये राजू वजीर यांचा विजय, वडेट्टी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनस्वराज्य पक्षानं खातं उघडलं, भाजप पुरस्कृत पॅनलचा केला पराभव. जलसंधारणाची मूळ चळवळ, शिरपूर पॅटर्नमुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य, गोदा ते नर्मदा यात्रा मध्य प्रदेशकडे मार्गस्थ. पदासाठी निवडणुकीसाठी युती करणारा मी नाही, मुद्दा असेल तरच युती करणारा माझा पक्ष, शेतमजूर दिव्यांगांचं काम होत असल्यास विलिनीकरण करू, बच्चू कडूंचं वक्तव्य. शिंदेंचा फोन आल्यास नक्की चर्चा करणार, एकदा सामंतांचा फोन पण स्पष्टता नव्हती, चर्चेशिवाय विलिनीकरणावर बोलणार नाही, बच्चू कडूंचं स्पष्टीकरण. आमदार रोहित पवारांनी राज्यपालांची घेतली भेट, विविध विषयांवर राज्यपालांशी केली चर्चा, महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कायदा आणावा, रोहित पवार यांची राज्यपालांकडे मागणी. रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी नवीन पुस्तिका तयार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या पुस्तिकेचं प्रकाशन. यवतमाळमध्ये ग्रामपंचायत निकाल जाहीर, 9 तालुक्यांमधील 10 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर, विजय उमेदवारांचा जल्लोष करत विजय साजरा. वर्ध्यामध्ये वाढत्या उष्णतेनं शिकवणी वर्गांच्या वेळेमध्ये बदल, सकाळी संध्याकाळी किंवा ऑनलाईन वर्ग घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. पायधुनी विषबाधा प्रकरणाचा एकही अहवाल अद्याप समोर आला नाही, पोलिसांनी सगळे अहवाल लवकरात लवकर मागवल्याची माहिती, मात्र घटनेला 3 दिवस उलटूनही अहवाल नाही. आरटीई प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस, आतापर्यंत 67,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रियेच्या अंतर्गत प्रवेश घेण्याची मुदत आज संपणार. महापौर बंगल्यातील वृक्षतोडीच्या आयुक्तांकडून गंभीर दखल, महापौर बंगल्यातील वृक्षतोडीचा अहवाल देण्याचे आदेश, भवन आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून आयुक्त नवलकिशोर राम यांनी तातडीनं खुलासा मागवला. इंडिगोची लंडन सेवा ऑक्टोबरपासून बंद होण्याची शक्यता, तोटा कमी करण्यासाठी लांबच्या सेवांमध्ये कपात, गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये 10 दिवस इंडिगोची विमानसेवा कोलमडली होती. धुळे बाजार समितीमधील जनावरांचा बाजार बंद, बाजारामध्ये शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक, परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, जनावरांचा बाजार 28 मे पर्यंत बंद. कचरा नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, दाट लोकवस्तीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंचे आदेश, विविध संस्थांचं मार्गदर्शन घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. पुण्याच्या गंगाधाम चौकामध्ये वायुगळतीनं 26 जणांना श्वसनाचा त्रास, टँकर रस्त्यामध्ये उभा करून ड्रायव्हर गेल्यानं गळती, अग्निशमन दलाच्या वतीनं 26 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, संबंधित गॅस टँकर मालकावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू. नांदेडमध्ये पोन्नाळा गावात भीषण पाणीटंचाई, हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची जीवघेणी कसरत, पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांचा आमदार खासदारांच्या विरोधात तीव्र संताप. रायगडमध्ये रोबोटिक वॉटर क्राफ्टमुळे वाचले 2 पर्यटकांचे प्राण, रायगडच्या काशीद समुद्र किनाऱ्यावरची घटना. सातारा बस स्थानकामध्ये नूतनीकरणाचं काम सुरू, कॅन्टीन बंद, प्रवाशांचे हाल, पाण्यासाठी प्रवाशांची भटकंती. पायंदरपाडा जमीन वाद चिघळला, विहंग ग्रुपकडनं आमदार मेहतांना नोटीस, तर आमदार नरेंद्र मेहतांचा सरनाईक यांच्यावर पलटवार.
महाविकास आघाडीचे उमेदवार दानवेच असतील, उद्धव ठाकरे निर्णय घेतील, भाजपनं काय करायचं मी सांगू शकत नाही, अनिल परबांची प्रतिक्रिया. कोल्हापूर जिल्हा आरोग्य संपन्न करण्यासाठी आरोग्य निर्देशांकावर भर द्या, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याकडून माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा आढावा घेण्यात आला. कोल्हापुरातील घरफाळा वसुलीसाठी विशेष मोहीम राबवा, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारोड यांचे आदेश. चालू वर्षामध्ये 120 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोहीम. चंद्रपुरातील ताडोबामध्ये 1 मे रोजी होणार मचाणावरून प्राणी गणना. गणनेसाठी ताडोबाच्या बफर क्षेत्रातील 57 लोखंडी मचाण सिद्ध. नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधामध्ये आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत महाल परिसरामध्ये शिवप्रेमींच्या वतीनं आंदोलन. पिंपरी चिंचवडच्या कसपटे वस्ती परिसरामध्ये पालिकेची कारवाई. अनधिकृत बांधकामाच्या विरोधात करण्यात आली कारवाई. बुलढाण्यामध्ये 10 दिवसीय प्रात्यक्षिक शिबिराचा समारोप. शिबिरामध्ये महिला मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. रायगडमध्ये अंबा कुंभे उदंशन जलविद्युत प्रकल्प क्षमता वाढीसाठी करार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये एनटीपीसी सोबत सुधारित सामंजस्य करार. कोल्हापुरातील अत्याचार प्रकरणी एसआयटीची स्थापना. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केली एसआयटीची स्थापना. स्मशानभूमीच्या समस्या आणि उपाययोजनांसाठी राज्यस्तरीय अभ्यास समितीची स्थापना. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा निर्णय. रत्नागिरी जिल्हा पुन्हा एकदा भूकंपानं हादरला. रत्नागिरीमध्ये 2.7 रिश्टर स्केल सौम्य भूकंपाचा धक्का. पत्राचा रहिवाशांना म्हाडाकडून 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय. इमारतीची आणि घरांची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश. बदलापूरमध्ये वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत सिग्नल यंत्रणा बंद. निर्णयाची अंमलबजावणी. सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा. चांदोली धरणाच्या पाण्यासाठी झाली घट, तर 49 पाझर तलावांपैकी 22 तलाव कोरडे ठाक. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणी दोषी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. पावना धरणातून सिंचन विमोचकाच्या द्वारे 400 क्युसेकनं पाणी नदीपात्रामध्ये सोडणार. विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेलं काम वादात. दक्षिणमुखी गोदावरीचा नैसर्गिक प्रवाह बदलला जाण्याचा धोका निर्माण झाल्यानं गोदाप्रेमींकडून आक्षेप. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प 1 मे पासून वाहतुकीसाठी खुला होणार. अवजड वाहनांना तुर्तास या मार्गावर प्रवेश बंदी. जालन्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याची रॅगिंगचा प्रकार. तक्रारीच्या चौकशीसाठी 13 जणांची समिती स्थापन. अमरावतीमध्ये गटारातील गाळ न उचलल्यानं नगरसेवकांचं आंदोलन. राष्ट्रवादीचे नगरसेवक चंदू खेडकरांचं अनोखं आंदोलन. महापालिका प्रशासनाचा निषेध करत खेडकरांचा संताप. बुलढाण्यामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. आमदार संजय गायकवाडांच्या विरोधामध्ये आंदोलन. संगम चौकामध्ये आंदोलनाच्या दरम्यान राडा. शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने. भिवंडी महापालिका नालेसफाईच्या निविदेला विलंब. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईबाबत नागरिकांना चिंता. नालेसफाई वेळेत न झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याचा अंदाज. पुरंदर विमानतळ प्रकल्पाची कोटीच्या कोटी उड्डाणे. शेतकऱ्यांना एकरी 1.5 कोटी रुपये मोबदला मिळण्याची शक्यता. मोबदला वितरणासाठी MIDC कडे 500 कोटी. सांगलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नागरिकांवर स्प्रिंकलमधून गार पाण्याचा फवारा. उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्यासाठी शंका. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सेवा हक्क दिन साजरा. या निमित्तानं जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सेवेच्या बांधिलकीची शपथ देत लोकसेवा हीच खरी जबाबदारी असल्याचा संदेश दिला. शासकीय केंद्रीय विद्यालयांसाठी फडणवीस सरकारकडून रेड कार्पेट. केंद्रीय विद्यालयांना सरकारकडून मोफत जागा देण्याचा निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. पुण्यामध्ये 3 अमेरिकन नागरिकांना परतीचे आदेश. चुकीच्या पद्धतीने धर्माचा प्रचार प्रसार केल्याचा आरोप. तिघांकडे धर्माचा प्रचार करणारे लिफलेट आढळले. मुंबई हायकोर्टाचा अनोखा आदेश. मानहानीच्या दाव्यावर थेट 2046 मध्ये होणार सुनावणी. बीडमधील दिवंगत सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी विजयी. मरळवाडीच्या दीपाली आंधळे 435 मतांनी विजयी. विरोधक पद्मिनीबाई आंधळेंचा पराभव.
पाणी प्रश्नावरून नवी मुंबई आणि पनवेलमध्ये राजकारण तापलं. आम्हाला आमचं पाणी द्या, नाहीतर नवी मुंबईकरांचं पाणी बंद करू. विरोधी पक्षनेत्यांकडनं नवी मुंबई महानगरपालिकेला पत्र. सोने चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याच्या दरामध्ये 2,800 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरामध्ये 7,000 रुपयांची घसरण. ग्राहकांना जरासा दिलासा. राजा रघुवंशी हत्या प्रकरणी सोनम रघुवंशीला जामीन मंजूर. शिलाँग न्यायालयाचा मोठा निर्णय. काही अटी शर्तींसह जामीन मंजूर. 27 वर्षांच्या इतिहासामध्ये महाराणी सईबाई विद्यालयाचा अभिमानाचा क्षण. इयत्ता 9वीचा विद्यार्थी मयूर जाधवनं डॉक्टर होमी भाभा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवत शाळेचा झेंडा उंचावला. सरकारनं मुदतीच्या अगोदरच हरभरा हमीभाव खरेदी केंद्र गुंडाळली. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात हरभरा शिल्लक. 29 एप्रिल खरेदीची मुदत, मात्र 25 तारखेलाच खरेदीचं पोर्टल बंद. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार. वर्धा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी 4.19 लाख हेक्टरवर पेरणीचं नियोजन. कापूस तूर क्षेत्रामध्ये वाढ. सोयाबीन क्षेत्रामध्ये घट करण्याचा निर्णय. वर्ध्यामध्ये वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरला आग. पावडे चौकातील घटना. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. नंदुरबारमध्ये द बर्निंग ट्रकचा थरार. नवापूर तालुक्यातील पानबरा गावाजवळ ट्रकला भीषण आग. गुजरातहून ओडिशाकडे जाणाऱ्या ट्रकला आग. डिझेल गळतीनं आग लागल्याची माहिती. जळगावमध्ये कारचे टायर फुटून कारचा भीषण अपघात. पाचोऱ्यातील बांबरोड महादेवाचे गावातील घटना. लग्नाच्या 10 दिवस आधी तरुणीचा अपघाती मृत्यू. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये पिकअपचा अपघात. दुर्घटनेमध्ये कारमधील 8 ते 10 जण जखमी. सर्व प्रवासी बार्शी तालुक्यातील असल्याची माहिती. नवी मुंबईच्या वाशीमध्ये बांधकाम साईटवर तरुणाचा पडून मृत्यू तर महिनाभरातील दुसरी अपघाताची घटना. कामगार विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. बुलढाण्यामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग. पालिकेचा ट्रॅक्टर जळून खाक. दुर्घटनेतील व्यापाऱ्यांसह ग्राहकांची मोठी धावपळ. बीडच्या परळीमध्ये कपड्याच्या शोरूमला आग. आगीमध्ये शोरूमचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. पुण्यामध्ये उष्णतेचा वाढता तडाखा. शेतकरी महिलेचा उष्माघातानं मृत्यू. घटनेनं संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त. पिंपरी चिंचवडमध्ये रील स्टारचा जीवघेणा स्टंट. काळेवाडीमध्ये धावत्या दुचाकीवर मुलांची अंघोळ करत असल्याचा प्रकार उघड. बोरिवलीमध्ये कौटुंबिक वादातून महिलेवर हल्ला. दिरानं वहिनीला बेदम मारहाण केल्याचा आरोप. हल्ला केलेल्या दिराच्या विरोधात गुन्हा दाखल. घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल. नाशिक आणि अमरावतीनंतर अकोल्यामध्ये लव्ह जिहाद. गेमिंग ॲपवरून ओळख झाल्यावर प्रेमाचा बनाव. अपहरण झालेल्या मुलीची पोलिसांकडून सुटका. अकोल्यातील खदान पोलिसांकडून एका आरोपीला अटक. कोणताही पुरावा नसताना हत्येचा गुन्हा उघड. नवी मुंबईतील सीबीडी पोलिसांची 7 दिवसांमध्ये मोठी कामगिरी. तरुणाला भरस्त्यामध्ये जिवंत जाळण्याचा प्रयत्न. पिंपरी चिंचवडच्या तळवडे येथील घटना. वादाचा बदला घेण्यासाठी जिवंत जाळण्याचा प्रयत्न. नाशिकच्या इगतपुरीमधील नामांकित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग. शिक्षकावर विनयभंगासह पोस्कोचा गुन्हा दाखल. शिक्षकाला अटक. धुळ्यातील निजामपूर पोलिसांची अत्याचार प्रकरणी धडक कारवाई. गोव्यातून तिघांना अटक. न्यायालयानं तिघांना सुनावली पोलीस कोठडी. विरारमध्ये प्रेम प्रकरणातून थरार. मायलेकीची निर्घृण हत्या. दुहेरी हत्याकांडानंतर आरोपीने स्वतःलाही संपवण्याचा केला प्रयत्न. नवी मुंबईतही भोंदू बाबाकडून फसवणुकीचे प्रकार. बनावट टमटम. बाबाकडनं महिलेची लाखो रुपयांची फसवणूक. पोलिसांकडून दोघांना अटक. गुन्हा दाखल होता 24 तासामध्ये दोघांना अटक. डोंबिवलीमध्ये जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला. हल्ल्यामध्ये वडिलांचा मृत्यू. मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये भर रस्त्यात पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी. दुचाकीस्वाराला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. कोल्हापूरमधील तरुणींवरील अत्याचार प्रकरण. संशयित आरोपी शाहिद सनदेला फटका. सनदेच्या घराचा अतिक्रमणमध्ये असलेला जिना हटवला. नागपूरमध्ये वीज चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल. रिक्षा चालकाची इलेक्ट्रिक रिक्षा चार्ज करण्यासाठी वीज चोरी. नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील प्रकार. ड्रग्ज विक्रेत्या महिलेच्या घरावर बुलडोझर. नवी मुंबई पोलिसांची बुलडोझरनं कारवाई. ड्रग्जमधून उभी केलेली संपत्ती उद्ध्वस्त. आरोपीच्या बेकायदेशीर घरावर पोलिसांचा हातोडा.
कोल्हापूरमधील अत्याचार प्रकरण संशयित आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी. शाहिद सनदेच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. जळगावातील भिलपुरा पोलीस चौकीसमोर चोरी. चोरट्यांनी एका रात्रीत 2 दुकानं फोडली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. अदानी ग्रुपनं बांधलेल्या एक्सप्रेसवेचं उद्घाटन. गंगा एक्सप्रेसवेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड प्रकल्प पूर्णत्वास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.